लग्नानंतरच्या पहिल्या दिवाळीचा पहिला आऊट मी प्रेरणालाच वाजवला देत आणि असले घाबरालती की नाही सपलेला विषय. मस्तपैकी मोती साहेबांची खरेदी केलेली 12 वाजता आऊट तूच फोडायचा म्हणलं. आऊट लावल्याने 10 कोस लांब पळत गेला आणि शेवटी आमच्या दिवाळीचा पहिला बॉम्ब फुटला. सकाळी मस्तपैकी प्रेरणा उठणं तयार केलं. मग आंघोळ करून पहिल्यांदा मातोश्री वृद्धाश्रम मध्ये बाळूमाचं दर्शन घ्यायला गेलो आणि दिवाळीचा पाऊस कसला म्हणायचो ह्यो रांगोळीवर पूर्ण पाणी फिरलं. प्रेरणाला घेऊन मी माधवरावला गेलो. आई अंबाबाईच्या मंदिरामध्ये कसला मोठा आकाशकंदील लावलेला ह्यो. मग आईच्या पायातलं कुंकू प्रेरणाला लावला आणि म्हटलं आता रांगेत पुढे रांग बघितो अगं बाग मंदिराच्या बाहेर. म्हटलं आता परवा दर्शन घ्या, डायरेक्ट मुख दर्शन घ्या. आणि प्रेरणा म्हणले आपल्या सौरमोरे व्लॉग्स फॅमिली आईचं दर्शन दे किंमत दिलं दर्शन घ्या आता दर्शन. मग मंदिरात बसूनच आम्ही दोघं पण लाईव्ह आलतो आणि तिथंच आम्हाला प्रेरणाची मम्मी आणि आत्या पण भेटला. मग आम्ही गेलो लक्ष्मीपूजनची खरेदी करायला आणि या वर्षी पहिल्यांदा आम्ही खूप कोणत्या असा आईचा मुकुट घेतला. मग बाहेर 2-3 ठिकाणी आम्ही 5 फळं घ्यायला गेलो. 150 रुपये. मग शेवटी एका ठिकाणी आम्हाला 80 रुपये मध्ये 5 फळं मिळाली. आणि उद्या पूजेला छोटासा झाडू घेतात. झाडू म्हणजे लक्ष्मी. मग तिथून आम्ही मस्तपैकी घरी आलो. मध्ये दिवाळी निमित्त आमच्या आजोबांच्या खोलीचं डेकोरेशन बघा. 2-3 फुलांच्या माळा, त्यातच आकाशकंदील एकदम सोबर. मग आत आजीने गेलो, जरासं चकल्या दिल्या, वर गेलो. प्रेरणाला पहिला पूजा केली, जराशा लाइटिंगच्या माळा लावल्या आणि तेवढ्यातच पावसाची कृपा झाली. म्हणले सौरमोरे तो व्लॉग बंद करा आणि भेटा पुढच्या व्लॉग मध्ये 100%.